दुसरं M6मुळे चांदीचा भाव जास्त वाढायचं कारण आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे शेअर मार्केटचा परिणाम व्हायला आहे त्याच्यापेक्षा सोनं आणि चांदीवर लोकांचा जास्त विश्वास आहे. त्याचा पण परिणाम सोन्याचा आणि चांदीच्या भाव वाढीचा याच्यामध्ये जास्त विषय आहे. भाव सगळीकडं जगात केंद्रित होतात, त्यामुळं सगळीकडे त्याचा फरक युद्धाचे हे आहे पार्श्वभूमी त्यामुळे सगळीकडे सोने चांदीत वाढ झालेली आहे. हे लहान मुलांचे आभूषण आहेत, खुळकुळ आहे, हे बॉटल आहे दुधाच्या, त्याचे कप आहेत. एक आमचे पूर्वी आजोबा म्हणत होते, सोनं चांदी खायला मागत नाही, आंबत नाही, कुजत नाही आणि वास मारत नाही. सराफ व्यावसायिक यातून संकट न समजता शोधतायत संधी. चांदीच्या व्यवसायामध्ये आता प्रगती होऊन चांदीचे भाव वाढत आहे. याचे कारण का? लोकांची मागणी आणि एक इन्व्हेस्टमेंट दृष्टीनं एक लोक विचार करतात. चांदी एकदाच खाली आली होती, खरंच चांदी आत्ताची परिस्थिती नाही आहे की एवढी खाली येण्यासारखी. भाव तसा स्थिरच राहील की अजून वाढेल, तर कमी यायची शक्यता फार कमी आहे. नमस्कार, मी साक्षी. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्पेशल स्टोरीमध्ये आपलं स्वागत. सोन्याचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना चांदी सुद्धा आता लाखाच्या घरात पोहोचली आहे. चांदीचे विविध कलात्मक दागिने वापरण्याकडे लोकांचा असलेला कल वाढला आहे. संगणकापासून ते मोबाईल पर्यंत विविध ठिकाणी चांदीचा वाढत असलेला वापर, याच बरोबरीने कॉर्पोरेट गिफ्ट देण्यासाठी चांदीचा होत असलेला वापर, यामुळे चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय युद्धाचे सावट ही या चांदी दरवाढीवर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चांदीची दरवाढ हे संकट समजता त्यातून विविध कलात्मकतेने संधी शोधण्यासाठी सराफ व्यावसायिक सज्ज झाले आहेत. ग्राहकांचा चांदी व्यवसायाकडे, विशेषतः महिला ग्राहकांचा विविध कलात्मक चांदीचे दागिने खरेदी आणि वापराकडे वाढत चाललेला कल नेमकेपणे कॅच करण्यासाठी आपण सराफ व्यावसायिक प्रयोगशीलतेने कार्यरत झाले आहेत. चांदीच्या पर्स पासून ते चांदीची कात्री तसेच महिलांसाठी विविध आभूषणे आता कल्पकतेने तयार केली जात आहेत. या संदर्भात विविध सराफ व्यावसायिकांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना व्यक्त केलेली मते काय आहेत, हे आज आपण जाणून घेऊयात. गेली 20 वर्षांआधी काळ ते सराफ व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. चांदी आता लखपती झालेली आहे, लाखाच्या घरात पोहोचलेली आहे. तर एक व्यावसायिक म्हणून आणि ह्याचा जर एक अभ्यासक म्हणून ही संधी वाटते का संकट वाटते, काय नेमकं? चांदी म्हणजे पूर्वी फक्त मूर्त्या देवदेवतांच्या, महिलांचे आभूषण इथंपर्यंत त्याचा वापर होत होता. परंतु आता अलीकडच्या काळात ते गाडीच्या चिपमध्ये, फोर व्हीलर गाडीच्या चिपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये आणि वेगवेगळ्या इंजिनिअरिंगमध्ये सगळीकडे त्याचा वापर व्हायला लागलेला आहे. तर त्यामुळं त्याची मागणी वाढत आहे, त्याची किंमतही वाढत आहे.